हा रोहन. हॅलो सर, कसे आहात? मी मस्त. तू कसा आहेस? सर गडबडीत आहात का? नाही म्हणजे नॉर्मलीच असं बोलायला फोन केला होता. नाही नाही, बोल ना. नाही, मी तुम्हाला थँक्यू म्हणायला फोन केला होता. खरं तर आपलं असं लग्नानंतर फार काही बोलणं नाही झालं, पण तुम्ही सगळ्या अरेंजमेंट्स खूप छान केल्या होत्या. लग्नही खूप छान प्रकारे पार पडलं. मी हे सगळं अधिरासाठी केलंय. तुला माहिती आहे ना कशी आहे ती. सर मजेत आहे अधिरा. तुम्हाला सांगितलंच असेल ना तिने. मला तुझ्याकडनं ऐकायचं होतं. आहे सर, मजेत आहे. होते हळूहळू सेटल होते आमच्या घरी, पण तिच्या येण्याने ना आमच्या घरातलं वातावरण एकदम बदललंय इन अ पॉझिटिव्ह वे. त्याच्यामध्ये एक वेगळाच ऑरा आहे, एक वेगळीच पॉझिटिव्हिटी आहे. आम्हाला ना सर असं वाटतच नाहीये की कोण बाहेरची व्यक्ती आमच्या घरी आली आहे म्हणून. गुड. चल ठेवू फोन मी. नाही सर, ऐका ना, ॲक्च्युली मी ताईबद्दल विचारायला फोन केला होता. म्हणजे मी तिला फोन लावला पण तिचा फोन लागत नाहीये. कशी आहे ती? बरी आहे ना? ते तुझ्या ताईलाच विचार. तुमचं बोलणं होईलच की कधीतरी. हो सर, पण म्हणजे मला जर तुमच्याकडून कळलं असतं तर बरं वाटलं असतं. कसं आहे ना, आम्ही इथे तिला खूप मिस करतोय. मुळात ती आहेच अशी ना, तिच्यामध्ये एक वेगळाच ईज आहे. त्यामुळे आजूबाजूचे सगळे लोक एकदम कम्फर्टेबल होतात. तुमच्याही घरी तिने ते. आम्ही सगळे मजेत होत रोहन. आणि तुझी ताई सुद्धा मजेत असेल. म्हणजे ती भेटल्यानंतर तिच्याकडनं सगळे रिपोर्ट्स तुला कळतीलच. मी ठेवू फोन, जरा कामात आहे. ओके सर, बाय. बाय. काय रे, कोण होतं? अहो समर सर. काय म्हणाले? नंदू बरी आहे ना? हो, म्हणजे असावी. काय असावी म्हणजे? बाबा ते नीट नाही बोलले हो माझ्याशी. म्हणजे आधी ते नीट बोलत होते, पण नंतर मी ताईचा विषय काढला तर काही फारसे बोललेच नाही माझ्याशी. म्हणजे अहो बाबा, काळजी करण्यासारखं काही नाही आहे. हे बघा, मी मे बी त्यांना ऑफिस आवर्समध्ये कॉल केला असेल म्हणून ते असं माझ्याशी बोलले असतील. नाही नाही रोहन, मला कळतंय आणि मला त्याचं आश्चर्यही वाटत नाही. लग्नामध्ये जे काही झालं ना, त्याचा राग असणार त्यांच्या मनामध्ये. भयंकर होतं रे ते सगळं. काही म्हण रोहन, पण दरवेळी समर राजवाडेंनी आपल्यावर विश्वास ठेवला, पण आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचा विश्वास मोडलाय. साखरपुड्याच्या वेळी सुद्धा त्याने आपल्याला हात दिला म्हणून, नाहीतर खूप अवघड झालं असतं. लग्नामध्ये सुद्धा त्यांच्याकडून त्याने सगळं केलं रे, पण तुझ्या आईनं जे काही केलंय ना त्याला माफी नाही.